पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात पानाच्या नावाखाली सुरू असलेला रॅकेट पोलिसांच्या हाती लागला आहे। या प्रकरणात फूलचंद आणि कडक पानात ग्राहकांना नशेत ओढण्यासाठी अंमली पदार्थांची पावडर मिसळली जात होती। सुरुवातीला एका ग्राहकाने पान खाल्ल्यानंतर काही मिनिटांतच तीव्र गुंगी जाणवली। ही घटना सामान्य वाटली, मात्र तपास सुरू झाल्यावर पोलिसांना मोठा रॅकेट समोर आला। काही पानटपरी चालक ग्राहकांना जास्त केक देण्यासाठी पानात ओपिएट्स, बेन्झोडायाझेपिन आणि मेथॅम्फेटामाइन सारख्या घातक पदार्थांची पावडर मिसळत होते। ही पावडर काथू किंवा तंबाखूसोबत मिसळून दिली जात होती। त्यामुळे ग्राहकांना लगेच नशा येते आणि पुन्हा पुन्हा पान घेण्याची सवय लागते। हे प्रकार ग्राहकांना जाणीवपूर्वक व्यसनांच्या जाळ्यात अडकवण्याचा आहे। पोलीस तपास मुळशी तालुक्यातील जांबे गावापर्यंत पोहोचला, जिथे पावडर तयार करणारा कारखाना उघडकीस आला। शहरातील काही पानटपऱ्यांवर छापे टाकून साठा जप्त करण्यात आला आहे। जप्त केलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक तपासात ओपिएट्स, बेन्झोडायाझेपिन आणि मेथॅम्फेटामाइन सारखे 3 अत्यंत घातक घटक आढळले। हे पदार्थ थेट मेंदूवर परिणाम करून व्यक्तीला तात्काळ नशा देतात। दीर्घकाळ सेवन केल्यास मानसिक आजार, व्यसनाधीनता आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात। पानासारख्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाच्या गर्तेत ओढलं जात आहे। हा प्रकार शहरातील वाढत्या ड्रग्ज नेटवर्कचं गंभीर रूप दर्शवतो। नागरिकांनी अनोळखी ठिकाणी पान किंवा खाद्यपदार्थ घेण्यास टाळाटाळ करावी। सावधगिरी बाळगली नाही तर साध्या पानामुळेही तरुण जाणीवपूर्वक नशेत अडकू शकतात। आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र।